पुतणीच्या मृत्यूला कारणीभूत असल्याच्या कारणावरून दिलेल्या 4 वर्षाच्या शिक्षेतील आरोपीला सत्र न्यायाधीश के.जी. जोशी यांनी जामीन मंजूर केला। मोदीखाना इथं राहणारे भानुदास विठ्ठल सग्गमवार वय 60 यांच्या सततच्या शिवीगाळ, मारहाण, दमदाटी आणि पैशाच्या त्रासामुळे कंटाळून त्यांची पुतणी जयश्री हिनं दिनांक 28 जानेवारी 2017 रोजी आपल्या राहत्या घरात पेटवून घेऊन आत्महत्या केली होती। त्यात त्यांना अटक होऊन दोषारोपपत्र कोर्टात दाखल केलं असता सहाय्यक सत्र न्यायाधीश S.S. जगताप यांनी आरोपी भानुदास सग्गमवार यांना 4 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती। भानुदास सग्गमवार यांनी ॲडव्होकेट अजमोद्दीन शेख यांच्यामार्फत अपील सत्र न्यायाधीश के.जी. जोशी यांच्या कोर्टात दाखल केलं। याबाबत अधिक माहिती ॲडव्होकेट अजमोद्दीन शेख यांनी दिली। तिला घर जागेच्या कारणावरून तिला शिवीगाळ केली, मारहाण केली आणि पैशाची मागणी केली म्हणून सचेच्या त्रासामुळे तिनं स्वतःच पेटून आत्महत्या करून घेतलेली होती। त्या कामी त्यांना शिक्षा देण्यात आली होती। तर आरोपीच्या वतीने मी अजमुद्दीन शेख सद्दाम पिरजादे यांनी सोलापूर येथील मेहरबान के.जी. जोशी साहेब या सत्र न्यायालय कोर्टामध्ये आम्ही अपील अर्ज दाखल केला आणि त्या कामी मेहरबान कोर्टाच्या समोर आम्ही आमची बाजू मांडली की अशी की 7 वर्षापेक्षा शिक्षा कमी आहे आणि त्यानंतर दिलेली शिक्षा ही अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दिलेली आहे। त्यामुळे या कोर्टाला जामीन मंजूर करण्याचा आणि ऐकून घेण्याचा अधिकार आहे की ही बाब मेहरबान कोर्टाने मान्य करून आरोपीला 15,000 रुपयाच्या जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश केलेला आहे। या कामी आरोपीतर्फे ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख, ॲडव्होकेट सद्दाम पिरजादे, ॲडव्होकेट रामचंद्र माने, ॲडव्होकेट धनंजय एमुल यांनी काम पाहिलं।